मित्रांनो, जय जवान जय किसान. मी एक शेतकरी नागेश गंगावणे. आज सकाळी आता वाजले किती वाजले ना आवड्या टाईम वाजला म्हणतो 7:40 झाले आणि आपल्याकडं बियाणं घेण्यासाठी आपले खास मित्र वसमतून आले. कसं काय म्हणते पाणी पाऊस तुमच्याकडं? पाऊस मस्त झाला. आम्हाला आमच्या पेरण्या सुरू झाल्या. बापरे, काय गोष्ट करता? हां, हळदी पिळी ओके व्हायला सुरू. आता सोयाबीन पेरायला चालू झाली. केव्हा निघले घरून? घरून आम्ही निघालो 5 वाजता. पहा मित्रांनो, 5 वाजता घरून निघले. आता इकडे 7:40 राईट इथं पोचले. आपल्या इथं युवराज गॅरेज आहे. हे इथं शोरूम आहे त्याच्याचं महिंद्राचं. इथं चिंतामणी हॉटेल आहे. इथं यामाचं शोरूम आहे. इथं काळेबंधू म्हणून मोठी हॉटेल आहे. पलीकडून जॉन डेअर शोरूम आहे आणि त्याच्या नेटीच हे पाटीलवाडा हॉटेल आहे. आमचं युवराज गॅरेज आहे. पंप आहे. हे लोकेशन आहे आमचं. आणि मी इथं फक्त किती दिवस हो? 2 दिवस हाकीन. जर तुम्हाला सांगतो, जर पेरणी जर सुरू झाली तर मग काम आहे खराब. मग मला पेरणी जर सुरू झाली तर मला दुसरं काहीच काम दिसत नाही. मला आधी काम दिसते माया वावरातनी पेरणं. आणि यावर्षी मग पेरणं काय घंट्याचं काम मिनिटून नाही असं नाही. मला करायचं यावर्षी लावगण सोयाबीन प्लस तूर बेड पार्टी मॅ मोठमोठाले. आपलं काम आहे खराब हो. तर तुम्हाला सांगतो, पटकन या आणि बियाणं घेऊन जा. नाही तर मग एकदा पेरणी सुरू झाल्यावर मला इकडं लाखो रुपयाचं काम दिसायला लागलं तर मला ते शून्य आहे. कारण सगळं आपलं शेतकऱ्याचा सगळं पुढा दागिना म्हणजे पेरणी. ती सक्सेस झाली पाहिजे. त्याच्यासाठी लवकर येणार होतो, अजून लवकर. माझा नीलबा तुमचा झोपाचा खराब काला. नाही मी झोपत नाही भाऊ. तेव्हा झोपत नाही मला का नाही. आता रात्री 2 वाजता 3 वाजता इकून आता बीडकून इकून वर जाऊन सगळे शेतकरी आम्ही त्या दिवशी ऑनलाईन करून टाकले पैसे तुम्हाला. हो, पहा पुन्हा पहिले पैसे 8 दिवसापासून देऊन ठेवले. सांगा मग असं काय माहिती आहे का? आणि काही जण म्हणतात की बुवा तुम्ही नागे भाऊ शेतकऱ्याला लुटा लागले. आणि बरेच जण म्हणले बी असं कोणता मी बुवाच्या विश्वासानं क्वालिटीने घेऊन चाललो. बरं, आम्हाला बियाचे घेऊन क्वालिटी विचारली का फोनवर तुम्हाला? अजिबात विचार ना. फक्त आम्ही तेव्हा आमचं त्या दिवशी आपले जुने व्हिडिओ पाहिले असतील. हा, जुने व्हिडिओ बघितले ना. तूर त्यात नाही तूर नंबर 1 दिसली त्याच्यासाठीच न्यायले ना. तर तुम्हाला आपला शब्द देतो की त्या इलाख्यातनी जे बियाण नेलं हे टॉपवर असं टॉपवर म्हणजे बघायचं ना आम्हाला. आवरेज खतरनाक टॉपवर असेल. त्या दिवशी मी भेट द्यायसाठी काय ठिकाण काय तुम्हाला सांगतो मित्रांनो, बरेच लोक म्हणतात किंवा तुम्ही शेतकऱ्याला लुटा लागले. बरं ठीक आहे. आता हे लोक दुकानदार लोक 500 रुपये किलोने बी देतात. 400-500 रुपये किलो. मग आपलं अर्ध्यात आहे. मग लुटा लागलो कोण? अर्ध्यातला असो. नंबर बघू लागलो. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता जे बियाणं लोक 500 रुपये 450 350 रुपये किलो द्यायला लागले मार्केटला, ते आपण फक्त 200 रुपये चालवलं शेतकऱ्याला. मग लुटा लागलो कोण? हे डायरेक्ट दिसायला लागलं ना. डायरेक्ट दिसायला. अरे आम्ही तर लुटा लागलो, पण तुम्ही एवढ्या दिवस आम्हाला जिवंत जाळलं जिवंत कापलं का? त्या पैशाला व्याज होतं नाही का? नाही बरोबर आहे. आणि कोणतंही बोगस बियाणं पाकिटच्या नावाला तुम्ही आम्हाला दिलं, पण आम्ही घेतलं बुवा. पण आज आम्ही मार्केटला उभं राहिलो शेतकऱ्याला मदत करायसाठी. तुमच्या पुढं लागायचं कामच नाही का? बरं का? हे काहीच नाही. 550 एकरावर लावून यावर्षी तुरीचं. आणि या 550 एकर पेरणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगाल तुम्ही बियाणं दिले, तुम्ही यायच्याकडून घ्या आणि तेच बियाणं पेरा. बरं का? तवा बघा कसा महासागर उचलला का फटाफट ज्वालामुखी. दुकानात कोणी बियाणं घ्यायचं नाही. त्यासाठी शेतकऱ्याचा नाद करायचं नाही आणि वाईट कमेंट करायची नाही की बघ तू शेतकऱ्याला लुटा लागला म्हणून. जर काढाय टिकलो का नाही तर आम्हाला सगळं समजते. मला सगळं अपडेट झालेलं आहे. कारण माझे मित्र जे आहेत हे मला केव्हा खरं सांगतात. माझे मित्र प्रत्येक क्षेत्रात असतात. तुमचं मेडिकल असो, तुमचं काही असो, मला सगळं खरं सांगतो तुमचे माझे मित्र की कशात कितकी कमाई आहे, कोणतं बियाणं, कोणते कंटेंट कसे येतं हे मला सगळं माहिती आहे. जरी मग आता झाला नसेल त्या क्षेत्रातला, पण अनुभवला तगडा आहे आपल्याला. तुम्ही जी पेरणी केली ही फक्त कागदोपत्री केलेली आहे. कागदोपत्री बियाणं आणलेले. आपलं जे बियाणं आहे ते आपल्या सगळ्या महाराष्ट्रानं पाहिले. ही नागेश भाऊची तूर वाघासारखी आलती म्हणून का आलती का नाही? त्याच्यामुळं तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो नाही का? आम्ही डायरेक्ट अर्ध्यात करतो आपल्याला अर्ध्यात. हे तर काय नाही. पुढच्या वर्षी सोयाबीनची पण अशी जबरदस्त व्हेरायटी काढू. नाही का रे? आपल्या लोकांचा झाला पाहिजे काढू. तिथं मार्केटमध्ये टॉपचा भाव घेतला पाहिजे. आणि दारावर ठोकर आहे ठोकर. काम खराब आहे आपलं.